नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती आधारित व्यावसायिक संधी मराठवाडा ही अतिशय शेती आधारित व्यावसायिक संधीसाठी उपयोगी, भुसभुशीत आणि संधी असणारं क्षेत्र आहे। मराठवाड्यामध्ये सपाटीकरण जास्त असल्यामुळे शेती ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्या शेतीच्या अनुषंगाने अनेक अलाइड बिझनेसेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत। अशा शेती आधारित संधी खूप मोठ्या संख्येनं मराठवाड्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये फळ उत्पादनामध्ये मराठवाडा तर विविध व्हरायटी फळांचं उत्पादन मराठवाड्यामध्ये होत आहे। आंब्यासारखं पीक, अनेक आंब्याच्या बागा आज मराठवाड्यामध्ये उत्पादित होत आहेत। मोसंबीसारखं पीक होत आहे, केळीसारखं पीक आहे, खजूरसुद्धा आता मराठवाड्यामध्ये उत्पादित होऊ लागलेली आहे। अशी अनेक फळांची ही सगळी पिकं मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी उत्पादित करत आहेत आणि म्हणून फळ उत्पादनामध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत। त्याचबरोबर फळांच्या पलीकडे जाऊन फळ प्रक्रिया उद्योगसुद्धा अनेक मराठवाड्यामध्ये सुरू होत आहेत। अगदी छोट्या प्रमाणापासून मोठ्या स्केलवर अनेक उद्योजक व्यावसायिक यामध्ये उतरत आहेत। खूप चांगल्या संधी फळ प्रक्रिया उद्योगांमध्ये आपल्याला आहेत। मी तरुणांना, युवकांना आणि व्यावसायिकांना आग्रह करतो, आपण फळ प्रक्रिया उद्योगाकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून बघून या व्यवसायाचा उपयोग, फायदा, संधीचा या सोनं करून घ्यायला पाहिजे। त्याचबरोबर अनेक भाज्यांचं उत्पादन मराठवाड्यामध्ये होत आहे। अनेक क्षेत्र, अनेक गावं भाजी उत्पादनामध्ये, तरकारी उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत। त्याच्यामध्ये केस तालुक्यातलं ढाकेपळ नावाचं गाव तरकारी उत्पादनामध्ये चांगलं आहे, किंवा विविध विषयामध्ये काम करणारे पण गावं आहेत। जसं की बीड जिल्ह्यातलं रुई रेशमाची गाव आहे, तर रेशीम उत्पादनामध्ये खूप चांगलं काम करणारं गाव आहे। दूध उत्पादनामध्ये केस तालुक्यातलं दैठणा नावाचं गाव आहे। जालना जिल्ह्यात अनेक गावं विविध विषय घेऊन काम करणारी गावं आहेत। असं भाजी उत्पादनामध्येही अग्रेसर असणारी गावं आणि भाजी उत्पादनातनं भाज्यांची पुढे प्रक्रिया करणारे, प्रक्रिया उद्योग करणारे पण अनेक जण पाहायला मिळतात। अनेक संस्था, NGOज, अनेक कंपन्या, फार्मर प्रोड्युसर कंपन्या अनेक जण या विषयामध्ये काम करत आहेत, ज्याच्यामध्ये डिहायड्रेशनसारखे निर्जलीकरणाचे विषय आहेत, ज्याच्यामध्ये बटाटा आहे, कांदा आहे, लसूण आहे, पालक आहे, कोथिंबीर आहे। या सगळ्यांची पावडर तयार करून पुढे विक्री करणं, अनेक हॉटेल्सला देणं, अशा प्रकारचे उद्योग सुरू झालेले आहेत। आपापल्या ठिकाणी या व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या संधी दडलेल्या आहेत। आपण या संधीचा नक्की उपयोग करून घ्यायला पाहिजे। याच्यात एक खूप मोठी संधी आहे ती ज्याच्यामध्ये मोरिंगासारखी संधी म्हणजे शेवग्याची संधी, शेवगा पावडर संधी। आपण शेवगा पावडरमध्ये काम करून खूप चांगला पैसा, खूप चांगलं इन्कम मिळवू शकतात। त्याचबरोबर दूध उद्योगामध्ये दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करू शकतो, मशरूम शेतीमध्ये काम करू शकतो, मध उत्पादनामध्ये काम करू शकतो, स्पिरुलिनामध्ये काम करू शकतो, खजूर उत्पादनामध्ये काम करू शकतो। शेतीला अलाइड असणारे अनेक बिझनेसेस, वेगवेगळे खत निर्मिती प्रकल्प आपण करू शकतो। रेशीम उद्योगामध्ये काम करू शकतो, रेशीमशी अलाइड असणारे व्यवसाय आपण करू शकतो। रेशीम बरोबर चॉकी सेंटर आहेत, रेशीमची खरेदी आहे, रेशीम स्वतः उत्पादन करणं आहे। असे विविध व्यवसाय रेशीम उत्पादनामध्ये सुद्धा आपण करू शकतो। त्याचबरोबर ग्राम उद्योगामध्ये सुद्धा काम करणारे अनेक जण आता सक्सेस स्टोरीज आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात। जसं की वागलखेडा नावाचं जालना जिल्ह्यातलं गाव आहे, जिथे रंग आणि उटण्याची निर्मिती करतात। अनेक बचत गट यामध्ये काम करतात। दिवाळीच्या वेळेला चांगल्या प्रकारचा सेल करून रंग उटण्यामधनं पैसे कमवणाऱ्या अनेक बचत गटांच्या यशस्वी कथा, यशोगाथा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळतील। त्याचबरोबर साबण उद्योगामध्ये काम करू शकतात। असे विविध व्यवसाय ग्रामोद्योगामध्ये सुद्धा, फळा निर्मिती आहे, वेगवेगळे टोपले, पत्रावळ्या, असे विविध व्यवसाय निर्मिती करणारे अनेक तरुण, अनेक व्यावसायिक यांच्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतात। अनेक यूट्यूब चॅनलसुद्धा या छोट्या छोट्या यशोगाथा दाखवत आहेत। त्याच्यामध्ये उद्योग भरारी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर अनेक सक्सेस स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतील।